संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी आणि भोगी दिवशी मिक्स भाजीत तेल लावून बाजरीच्या पिठाची भाकरी करण्याची पद्धत आहे. हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्या एकत्र करून बनवलेली ही मिश्र भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही भोगीची मिक्स भाजी गावरान पद्धतीने कशी बनवायची याची साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि दुसरी भाजी नाही मिळाली तरीही ज्या भाज्या असतील त्या भाज्या वापरून तुम्ही ही भाजी बनवू शकता. इथे अर्धी वाटी ओले वाटाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी श्रावण घेवडा, एक मध्यम आकाराचं वांग घेतलेलं आहे, एक वाटी पावटा घेतलेला आहे, अर्धी वाटी ओले हरभरे घेतलेले आहे, एक मध्यम आकाराचं गाजर चिरून घेतलेलं आहे, एक मध्यम आकाराची उसाची कांडी आणि पाण्यात भिजवलेले शेंगदाणे. भाजी मस्त चवीची होण्यासाठी सर्वप्रथम इथे एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचे तुकडे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे इथे आपल्याला तीळ घ्यायचे आहेत, सोबतच अर्धा चमचा खसखस घ्यायची आहे, 3 चमचे इथे बारीक खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि पाणी घालून हे मिश्रण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इतक्या भाजीसाठी इतकं वाटण परफेक्ट आहे. दुसरीकडे आपल्याला कढई गरम करत ठेवायची आहे आणि सुरुवातीला यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तेलावरती या सर्व भाज्या चटचटल्या जातात आणि भाजीला एक गावरान फ्लेवर येतो. इथे आपण सर्व भाज्या घालणार आहोत, फक्त उसाची काडी यामध्ये घालायची नाही आहे. शेंगदाणे सुद्धा भिजवलेले यामध्ये घालायचे आहेत आणि याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे आपण वांग्याच्या फोडी करून यामध्ये घालणार आहोत. किंचितसं मीठ आपणाला यामध्ये घालून ह्या सर्व भाज्या तेलावरती आपण परतून घेणार आहोत. 3 ते 4 मिनटं आपणाला मोठ्या आचेवरती छान अशा या भाज्या भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता भाजीचा रंग थोडासा बदललेला आहे आणि ही भाजून घेतलेली भाजी एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थोडीशी गार करून घेणार आहोत. आता पुन्हा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये तेल घालू शकता. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून हा कांदा साधारण 2 ते 3 मिनटं हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेलं वाटण आहे ते घालणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेणार आहोत. मध्यम आचेवर छान तेल सुटेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत आपणाला हे वाटण परतून घ्यायचं आहे. वाटण छान असं परतून तयार झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. सोबतच यामध्ये मोठे 2 चमचे घाटी मसाला म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालून घेणार आहोत आणि मध्यम आचेवर 2 मिनटं आपण याला परतून घेणार आहोत. हे सर्व छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटू लागलेलं आहे. आता यामध्ये भाजून घेतलेल्या सर्व मिक्स भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला उसाच्या कांड्या घालून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये सर्व भाज्या घालून आपण वर खाली हे परतून घेणार आहोत. म्हणजे काय होईल तर भाज्यांच्या आतपर्यंत सगळे मसाले आणि फ्लेवर्स मुरले जातात. छान असं याला परतून घेणार आहोत मसाल्यांमध्ये. आता तुम्हाला ही भाजी कितपत घट्ट किंवा दाटसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये 1.5 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते यावरती मी घालून घेणार आहे आणि छान असं याला मिक्स करून घेणार आहे. याला छान अशी उकळी आल्यानंतर यावरती झाकण लावून आपणाला 10 ते 15 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. अंदाजानुसार आपण यामध्ये थोडंसं मीठ पूर्वी घातलं होतं आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. वरून थोडीशी आता आपण यावरती कोथिंबीर भुरभुरणार आहोत. तर तयार झालेली आहे आपली झणझणीत अशी भोगीची मिक्स भाजी. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.